दरम्यान नराधम अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल झालाय। करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार झाल्याचं तक्रारीत म्हटलंय। नराधम खरातचे व्हिडिओ डिसेंबरपासूनच बाहेर आले होते अशी माहिती आता समोर येते। अज्ञात नंबरावरून बलात्कार पीडितेला व्हिडिओ कॉल आला होता अशी माहिती दाखल झालेल्या एफआयआर वरून समोर आली आहे। व्हिडिओ एआय द्वारे बनवला असावा अशी थाप खरातने मारली होती। या व्हिडिओ संदर्भात खरातच्या सांगण्यावरून पीडितेची शिर्डी पोलिसात डिसेंबर 2025 मध्ये तक्रार करण्यात आली। मार्च मध्ये खरातला अटक झाल्यावर पीडितेकडून बलात्काराची नव्याने तक्रार दाखल झाली आहे। हा सगळा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती। तसंच वाच्यता केल्यास दैवी शक्तीने आईवडिलांना मारून टाकेन अशी धमकीही देण्यात आली। पीडित मुलगी आईवडिलांसह खरातकडे गेली होती। शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा असं म्हणत कुटुंब खरातकडे गेलं होतं। तिसऱ्या भेटीत मुलीने खरातला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा अशी विचारणा केली। त्यानंतर उपाय सांगण्याच्या बहाण्याने नराधम खरातने तिच्यावर जुलै ते डिसेंबर दरम्यान 4 वेळा बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलंय। तर भोंदू खरातचा आणखी एक पाप समोर आलंय। 2008 मध्ये अशोक खरातने एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। याबाबत एका वर्तमानपत्रात 10 लेख छापून आलेले, पण पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असं आव्हाडांनी म्हटलं। कोणत्या अधिकाऱ्याने किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे असा दावाही आव्हाडांनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी राज्यातल्या काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातलेला। खरात यांनी या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून दूर करू असं आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आता आमदार आव्हाड यांनी केलाय। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली। सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट आहे त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या। आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते। तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला। हा खरा विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने। पण अध्यक्षमध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात, मी जे बोललोय ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय की त्यांच्या खुर्चीला चुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजू, मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं। पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही, तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी, काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल, आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती आहे। दरम्यान आव्हाडांनी उल्लेख केलेले बाळू तुपे नेमके कोण आहेत ते बघूया। पूर्ण नाव रवींद्र उर्फ बाळासाहेब निवृत्ती तुपे। नाशिकमध्ये मुक्त पत्रकारिता त्यांनी केली आहे। अशोक खरात विरोधात अनेक बातम्या त्यांनी छापलेल्या आहेत। खरात समर्थकांनी संपर्क साधल्यावर हे प्रकरण मागे पडलं। अनेक जमिनींच्या व्यवहारामध्ये सहभाग आहे। काही राजकीय नेत्यांशीही त्यांचं कनेक्शन आहे। 21 मे 2008 ला होर्डिंगच्या वादातनं खून झालेला। खुनामागे जागेचा वाद असल्याची चर्चा आहे। तर नाशिक पोलिसांमध्ये गुन्हा झाला। पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। नाशिक पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झालेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।